आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने आदिवासी विभागाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी येथे गेल्या 3 दशकांपासून सुरू आहे। याच प्रकल्प कार्यालय अंतर्गत चालणाऱ्या शासकीय अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान अमरावती येथील इरविन दवाखान्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे। प्राप्त माहितीनुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत चालणाऱ्या अनुदानित आश्रमशाळा कारला तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील 10व्या वर्गात शिकणाऱ्या अनिता बिबेकर हिचा गेल्या 2 जुलै रोजी इरविन दवाखान्यात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनिता ही सिकल सेल पॉझिटिव्ह होती। तिची तब्येत बिघडल्यानंतर तिला अमरावती येथील इरविन दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली। गेल्या 2 जुलै रोजी अमरावती येथील इरविन दवाखान्यात अनिता बिबेकर हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले। मृतक अनिता ही मूळची शेंबा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी होती। घटनेची माहिती धारणी प्रकल्प अधिकारी यांना मिळाल्याबरोबर प्रकल्प कार्यालय धारणीचे प्रतिनिधी म्हणून जवाहर गाढवे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण हे इरविन दवाखान्यात उपस्थित झाले होते, अशी माहिती धारणी प्रकल्प कार्यालय मार्फत प्राप्त झाली आहे। मृतक अनिता बिबेकर हिला कारला आश्रमशाळा संस्थेकडून 1 लाख रुपये आणि आदिवासी विभागाकडून प्रकल्प कार्यालयामार्फत 1 लाख रुपये सानुग्रह निधी दिला जाणार असल्याबाबतचे आश्वासन विभागाकडून मृतक अनिताच्या पालकांना देण्यात आले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।